हॅलो फ्रेंड मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण रेल्वेला पडलेले विभाज्यतेच्या कसोट्यावरील प्रश्न बघणार आहे। या अगोदर आपण 3 लेक्चर घेतलेले आहेत जवळपास, ज्यामध्ये विभाज्यतेच्या सर्व कसोट्या व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत। आणि विभाज्यतेच्या कसोट्या संपल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वेला पडलेले विभाज्यतेच्या कसोट्यावरील प्रश्न आपण घेणार आहे आणि ते आपण या लेक्चरमध्ये सुरू करत आहे। कोणत्या एक्झामला पडलेला आहे, डेट आणि शिफ्ट सहित आपण घेत आहे। सोप्यापासून अवघडपर्यंत जाणार आहे। ठीक आहे, आता हे सोपा प्रश्न आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 2 ते 3 लेक्चर एक्झामला पडलेल्या प्रश्नाची पण घेणार आहे रेल्वेच्या। ठीक आहे, तर तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर तुम्हाला बॅच लावायची असेल आपली रेल्वेची, तर 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून बॅचबद्दल माहिती विचारू शकता किंवा आपल्या ॲपमध्ये जाऊन तिथं डेमो लेक्चर बघून ही बॅच जॉईन करू शकता। रेल्वेला फक्त आपण शिकवतो, रेल्वे कोणत्या एक्झामला शिकवत नाही। त्यामुळे प्रॉपर रेल्वेचा अभ्यास करायचा असेल तर आजच रेल्वेची कोणतीही बॅच घेऊन अभ्यासाला सुरुवात करा। आपल्या रेल्वेच्या ALP टेक्निशियन, ग्रेड 3, ग्रुप D, NTPC तसेच सामान्य विज्ञानची सेपरेट बॅचेस सुरू आहेत। मराठीतून सुरू आहेत। मराठीतून अभ्यास करायचा असेल तर नक्की बॅच जॉईन करून बेसिक पासून तयारी करा। ठीक आहे, हा पहिला प्रश्न आहे सर विभाज्यतेच्या कसोट्यावरील। बघा, खालीलपैकी कोणत्या संख्यांना 2, 3 आणि 5 ने निःशेष भाग जातो? निःशेष या शब्दाचा अर्थ आपण पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेला आहे। निःशेष म्हणजे पूर्ण भाग, म्हणजे काय तर बाकी काहीही उरत नाही। ठीक आहे, आता या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी, तिन्ही अंकांनी भाग जाणारी संख्या काढायची आहे तुम्हाला। ठीक आहे, येतंय लक्षात? तर कसा प्रश्न सोडवायचा व्यवस्थित लक्ष द्या। अगोदर मी 3 लेक्चरमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या सांगतानाच कशा सोडवायचंय, कशी कसोटी वापरायची हे सांगितलेलंच आहे, तरी पण इथं थोडक्यात कसोट्या मी सांगेल। आता इथं 2, 3 आणि 5 या तिन्ही अंकांनी भाग घालवायचा आहे। 2 ची कसोटी माहित आहे, 0, 2, 4, 6 आणि 8 या अंकापैकी कोणताही अंक संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्याला 2 नी निःशेष भाग जातो। निःशेष म्हणजे काय तर पूर्ण भाग जातो, बरोबर। 3 ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, बरोबर। अंकांच्या बेरजेला 3 ने भागणे, बरोबर। आता तुम्ही म्हणसाल की सर एवढं शॉर्टकट का सांगताय, कसोट्या अगोदर आपण घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगोदर केलेले आहेत, बरोबर। ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांनी ती 3 लेक्चर पहिली विभाजित कसोट्यावर आपण घेतलेले आहेत, ती बघितलेले आहेत, त्यामुळे त्यांना लगेच क्लिक होईल। 3 ची कसोटी, 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, जवळपास 36 पर्यंत कसोट्या घेतलेत आपण, बरोबर। 36 38 पुढे पण। ठीक आहे, जे नवीन असतील त्यांना डायरेक्ट एक्झामला पडलेले प्रश्न बघत असल्यामुळे त्यांना थोडं कन्फ्युजन होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही बेसिक पासून अभ्यास करायचा असेल तर नक्की बॅच जॉईन करा आणि सिलेक्शन रेल्वेमध्ये घ्या। ठीक आहे, 5 ची कसोटी काय मित्रांनो, 0 आणि 5 यापैकी कोणताही अंक दोन्ही पैकी जर एकक स्थानी असेल तर त्याला 5 ने भाग जातो। बस एवढं फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, एकक स्थानी। ठीक आहे, इथं पण एकक स्थानी हे अंक पाहिजेत असं तुम्ही या प्रश्नामध्ये लिहून घ्या। ठीक आहे, या प्रश्नामध्ये असं तुम्ही लिहून घ्या। मित्रांनो, ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा आपलं रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप आहे, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, त्या ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला सर्व बॅचेस दिसतील,
रेल्वेला पाठीमागे पडलेल्या प्रश्नपत्रिका मराठीतून 200 ते 300 प्रश्नपत्रिका मराठीतून दिसतील. रेल्वे ग्रुप डी, LP टेक्निशियन, NTPC, JE ज्या तुम्ही मराठीतून फ्रीमध्ये तिथे उपलब्ध आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता फ्रीमध्ये. तसेच रेल्वेच्या सर्व एक्झामचा सिलेबस हे ॲपमध्ये तुम्हाला दिसून जाईल, तो पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, बघू शकता सर्व एक्झामचा एक्झाम पॅटर्न, सिलेबस वगैरे. ठीक आहे मित्रांनो, टेस्ट सिरीज आहेत ॲपमध्ये आपल्या, त्यामुळे हे ॲप रेल्वेचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी हे ॲप लगेच डाउनलोड करून घ्या. काय डाऊट असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आणि पेड कोर्सेसमध्ये तुम्हाला बॅचेस दिसतील, कोणती बॅच जॉईन करू शकता. मी अगोदरच सांगितलेलं आहे, ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल त्यांना 20-30% डिस्काउंटही दिला जाईल. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि सांगा, सर माझी परिस्थिती नाही, मला 200 ते 300 रुपयाचा डिस्काउंट द्या, 20 ते 30% मला डिस्काउंट द्या, मी बॅच मला घ्यायची आहे. लगेच तुम्हाला डिस्काउंट कुपन कोड दिला जाईल, त्या कुपन कोड टाकून तुम्ही तो डिस्काउंट घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, बघा आता तिन्ही संख्येने भाग घालवायचा आहे. पहिली संख्या घ्या 54,332. 54,332. मी पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगेल आणि त्यानंतर पटकन प्रश्न कसा सोडवायचा हे पण सांगेल. हा पहिला प्रश्न असल्यामुळे थोडा वेळ लागेल, पुढं पटपट होईल. आता या संख्येला हे तिन्ही टॅली करायचं आहे. 2चा कसोटी टॅली करताना 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल की 2नी भाग जातो. 2 आहे म्हणजे 2नी भाग जातोय. 3चं बघा, 3ची कसोटी म्हणजे बेरीज करायची. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15 आणि 2 17. 17ला 3ने भाग जातो का? 3 1 3, 3 5 15 भाग जात नाही, बाकी उरून राहते, म्हणजे हे उत्तर नसेल. आता तुम्ही म्हणसाल सर 5ची कसोटी चेक करा की, गरज आहे का चेक करायची? जर 3चीच कसोटी याला लागू होत नाही तर 5ची कसोटी चेक करायची काय गरज आहे? बरोबर. दुसरं घ्या, किंवा इथे तुम्ही असा ऑप्शन न लेता 3ने भाग न घालवताही ऑप्शन पटकन काढून टाकू शकता. कसं ते बघा. ही संख्या आहे 54,332. 2ची कसोटी फक्त चेक करा, शेवटी 2 आहे, 2नी भाग जातोय. डायरेक्ट 5ची कसोटी चेक करा, 0 आणि 5 पैकी एक पाहिजे. आहे का इथं 0 किंवा 5? नाही, विषय संपला. खाली बघा, 0 आहे, 5 आहे, 0 आहे, म्हणजे 5ने भाग जातोय. आता 2नी बघा, 2नी भाग जाण्यासाठी आहे का? आहे 0, बरोबर. 3ची कसोटी बघा, अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज करा. 3 + 1 4, 4 + 5 9, 9ला 3ने भाग जातोय का? जातोय. 3 1 3, 3 3 9, म्हणजे तुमचं बी उत्तर आहे. आणि हे तुमच्या दुसऱ्याच ऑप्शन मध्ये निघते. पहिला ऑप्शन तर तुमचा डायरेक्ट बाहेर निघतोय 5ने विचार केला तर. ठीक आहे. तिसरा ऑप्शन बघा, इथं 2नीच भाग जात नाही, कारण 2ला बघा 0 2 4 6 8 पाहिजे एकक स्थानी, इथं एकक स्थानी आहे 5, म्हणजे 2नीच भाग जात नाही, इथंच ही बाहेर निघते. इथे मात्र तुम्हाला चेक करावं लागेल. 2 2 4, 2 आणि 2 4 आणि 2 4 8, 8ला 3ने भाग जात नाही, बाहेर निघते. पण आता खालचे ऑप्शन चेक करायचे का? अजिबात नाही. जर तुमचं उत्तर दुसऱ्याच ऑप्शन मध्ये निघाले तर तिसरा आणि चौथा ऑप्शन चेक करायची काय गरज आहे? मग आता हा प्रश्न किती वेळा सुटतो तुम्हीच बघा. खालीलपैकी कोणत्या संख्यांना 2 3 आणि 5ने निश्चित भाग जातो? 5 सेकंद तुमचे गेले. पहिली संख्या घेतली, शेवटी 2 आहे, 2नी भाग जातोय. 5नी भाग जातोय का? नाही जात, विषय कट झाला, ह्यात 5 सेकंद गेले. दुसरी संख्या बघा, 0 आहे, 2नी भाग जातोय, 5नी भाग जातोय, 3ने भाग घालवा. 3 + 1 4 + 5 9, 9ला 3ने भाग जातोय, उत्तर निघालं. यात एक 10 सेकंद गेले. हा प्रश्न तुम्हाला 20 ते 30 सेकंद मध्ये, मी बस तुम्हाला 10-15 सेकंद बोलणार नाही, पण 20 ते 30 सेकंद मध्ये, म्हणजेच अर्ध्या मिनिटामध्ये, अर्धा मिनिट मध्ये तुम्हाला हा प्रश्न सुटतो. आता तुम्ही म्हणाल तिसरा चौथा ऑप्शन का चेक करायचा? दुसऱ्या ऑप्शन मध्ये जर तुम्हाला उत्तर निघालंय, उत्तर तुम्ही पर्याय बी टिक करून दिलं, तिसरा आणि चौथा का चेक करायचा? जिथं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात ऑप्शन निघत नाही तिथं खाली चेक करत जायचं. इथं चेक करायची गरज आहे का? नाही. या प्रश्नाच्या निमित्ताने तुमच्या या 3 कसोट्या पुन्हा रिव्हिजन झालेल्या आहेत, जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतल्या होत्या, परत रिव्हिजन झाल्या. हा प्रश्न पडलेला आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड 3, 23 डिसेंबर 24, शिफ्ट 1. प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहेत, आपल्या ॲपमध्ये टाकलेल्या आहेत, फ्रीमध्ये आहेत,
जाऊन चेक करू शकता की खरंच प्रश्न रेल्वेला पडलेला घेतलेला आहे का. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो. आता 6 ने निश्चेष भाग जातो म्हटलं की तुमच्या डोक्यात लगेच 6 ची कसोटी आली पाहिजे. 6 ची कसोटी काय आहे, तर त्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग गेला की त्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो. बरोबर, हे आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कसोटीच्या. ठीक आहे, आता चेक करा. एक्झाम्पल सोडवत असताना ते पेजवरती लिहायचं नाही. जे लिहावं लागतं ते मी तुम्हाला सांगेल, जे लिहायचं नाही ते मी डायरेक्ट सांगेल. का, एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येण्यासोबतच ते किती फास्ट सोडवताय, किती कमी वेळेत सोडवताय याला पण तेवढंच महत्त्व आहे. कारण तोच वेळ तुम्ही पुढच्या एक्झाम्पलला प्रश्नाला देऊन तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतात आणि तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेच्या एंडिंगपर्यंत जाता. ठीक आहे मित्रांनो, तर व्यवस्थित लक्ष द्या. दुसरा प्रश्न आहे, हा संख्या इकडे दुसरीकडे किंवा तुमच्या पेजवर लिहायची नाही. तुम्हाला कम्प्युटरवर असा प्रश्न दिसला, कुठं पडलेला आहे, ग्रुप डी 2025ला 5 डिसेंबरला शिफ्ट 2ला दिसला की डोक्यात क्लिक झालं पाहिजे की 6 ची कसोटी आहे, 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे. बस. नेक्स्ट, 2 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. हे मी पाठीमागच्याच प्रश्नामध्ये घेतलं होतं. 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक पाहिजे तरच 2 ने भाग जातो एकक स्थानी. आता इथे एकक स्थानी एक अंक आहे म्हणजे याला 2 ने भाग जात नाही. 3 ने भाग जाऊन तरी काय फायदा आहे की 2 ने भाग जात नाही, विषय संपला. म्हणजे तुमचं 5 सेकंदामध्ये पहिला पर्याय कट होऊन जातो. का कट होऊन जातो, प्रश्न वाचला 5 सेकंदमध्ये, पहिला पर्याय बघितला, तुमच्या डोक्यात आले की 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे तरच 6 ने भाग जातो. प्रश्न बघितला, लास्टला काय एकक स्थानी एक आहे, हे आहे का नाही, 2 ने भाग जात नाही, 3 न जातो का नाही बघायचं पण नाही, कारण 2 न जायला पाहिजे. 3 न जाऊन काय फायदा एकट्याने. पहिल्या ऑप्शनचा विषय संपला. दुसरा ऑप्शन 0 आहे, 2 ने भाग जातोय, मग 3 ने चेक करा. 2 ने भाग जातोय, 3 ने चेक करा. 7 + 1 8, 8 + 3 11, 11 + 2 13, 13 + 9 22, 22 + 5 27. किती आल्याची बेरीज 27 डिवाइड 3, 3 1 3, 3 9 27. ऑप्शन नंबर बी. 2 ने पण भाग जातोय, 3 ने पण जातोय म्हणजे 6 ने भाग जाईल. उत्तर ऑप्शन बी. 20 ते 25 सेकंदात तुमचं उत्तर निघतंय. 5 सेकंद प्रश्न वाचाय, 5 सेकंद पहिला प्रश्न रिजेक्ट करायला, पहिला ऑप्शन, आणि वरचे 10 ते 15 सेकंद उत्तर काढायला बीचं. खालचे ऑप्शन चेक करायचे का, अजिबात नाही, कारण तुमचं उत्तर वरच निघालेलं आहे. ठीक आहे. हा, इथं तिसरा किंवा चौथ्या ऑप्शन मध्ये पर्याय 2 आणि 3, पर्याय 3 आणि 1 असं असतं तर मग तुम्ही सर्वच पर्याय चेक केला असतं, कारण 2 पर्याय पण असू शकतात उत्तर. बरोबर, तुम्ही खालचा तिसरा आणि चौथा पर्याय व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून तिसरा आणि चौथा पर्याय चेक करू शकता, सी आणि डी, की बाबा याला 2 ने आणि 3 ने भाग जातोय का. आता इथं तर 2 ने जाणार नाही, कारण एकक स्थानी हे पाहिजे, राहिला ये फक्त, याला फक्त तुम्ही चेक करा 3 ने भाग घालून, विषय संपला. ठीक आहे, पण उत्तर इथं निघालं, खाली चेक करू नका. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रेल्वेला पडलेले प्रश्न आपण घेतोय मित्रांनो, आणि प्रत्येक चॅप्टर नंतर आपण रेल्वेला पडलेले प्रश्न एकतर चॅप्टर मध्ये घेईल टाईपनुसार किंवा लास्टला घेईल, पण रेल्वेला पडलेले प्रत्येक एक्झामचे रेल्वेच्या प्रश्न घेणार आहे. कारण की तुम्ही कोणत्याही एक्झामची बॅच लावली असेल तर दुसऱ्या रेल्वेच्या एक्झामचे, म्हणजे तुम्ही ALPची लावली असेल तर टेक्निशियनचे पण प्रश्न त्यामध्ये रिपीट होतात, NTPC ग्रुप डीचे पण रिपीट होतात. तुम्ही टेक्निशियन लावले असेल तर ALP ग्रुप डी NTPCचे पण JEEचे पण रिपीट होतात. त्यामुळे असं नाही झालं पाहिजे की त्याच बॅचचे फक्त प्रश्न घेऊन मग दुसऱ्या टाईपचा प्रश्न पडला तर सर हा प्रश्न पडलाय तुम्ही घेतला नाही, असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्या बॅचमध्ये प्रत्येक टाईपचा प्रत्येक एक्झामला रेल्वेचा पडलेला प्रश्न घेतला जाईल. आणि काही जण 2-2, 3-3 एक्झामचा पण अभ्यास करताय, पण त्यांना मी सांगितलं की तुम्ही एकच बॅच जॉईन करा, त्यामुळे त्यांना बाकी एक्झामला पडलेले पण प्रश्न भेटले पाहिजे त्यामध्ये. त्यामुळे आपण रेल्वेला सर्व एक्झामला पडलेले प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे ज्यांनी पण बॅच लावली नसेल मित्रांनो, आजच बॅच जॉईन करा. पाठीमागचे सर्व लेक्चर तुम्हाला त्यामध्ये दिसतील. रेकॉर्डिंग लेक्चर आपण बनवून टाकतो रोज सकाळी 10 वाजता, त्यामुळे तुम्हाला पाठीमागचे पण लेक्चर दिसतील आणि पुढचे पण लेक्चर रोजच्या रोज येतील. ठीक आहे मित्रांनो, एकदम बेसिक पासून शिकवतोय, काही डाऊट राहणार नाही, कारण माझं गणित बुद्धिमत्ता कसं आहे, ज्यांनी बॅच लावली त्यांना विचारा फक्त एकदा.
बाकी कोण कसं शिकवते आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण फक्त रेल्वेच्याच बॅचेस घेतो, रेल्वेलाच गायडन्स करतो. त्यामुळे रेल्वेच्या बॅच लावायच्या असेल तर फक्त आणि फक्त अनिल घाडगे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन 3, खालीलपैकी कोणत्या संख्येला 7 ने निश्चेष भाग जातो? आता डोक्यात घ्या, 7ची कसोटी मी काय सांगितलं होतं. ज्यांनी आपलं लेक्चर बघितलेलं आहे, पहिल्याच लेक्चरमध्ये 7 पर्यंत कसोट्या घेतल्या होत्या, विभाजित कसोट्या, बरोबर. मी सांगितलं होतं की का 7 असेल तर अजिबात त्याची कसोटी डोक्यात घेऊ नका, असं मी स्पष्ट सांगितलं होतं. तुम्ही म्हणता सर कसोट्याने तर सोडवायचंय, कोणत्या कसोट्या वापरायच्या आहेत, कोणत्या वापरायच्या नाहीत, हे मी क्लिअर केलेलं आहे. 7ची कसोटी वापरायची नाही, कारण ती कसोटी एवढी किचकट आहे की त्याच्यापेक्षा डायरेक्ट भागून उत्तर काढू शकता, बरोबर. हा प्रश्न पडलेला आहे NTPC ग्रॅज्युएटला 5 जून 2025 ला शिफ्ट 3 ला. ठीक आहे. 7 ने भाग घालवायला तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो की डायरेक्ट ऑप्शनला 7 ने भागा, कोणती 7ची कसोटी वापरू नका. मी शिकवताना शिकवली तुम्हाला आणि तिथेही क्लिअर सांगितलं होतं तुम्हाला की बाबांनो 7ची कसोटी वापरण्याच्या भानगडीत पडू नका. लास्टचा अंक घ्या, त्याला एवढ्याने गुणा, तेवढ्याने भागा, त्याला वजा करा, काय जे पण असेल एक्सेट्रा, डोक्याची दही करू नका. डायरेक्ट काय करायचं, डायरेक्ट 7 न भागायचं. पहिला पर्याय घेतला 87/7, 7 एके 7, 7 एके 7, 1 राहिला, 1 वर घेतला 7, 17 झाला, 7 दोन्ही 2चा भाग लागला, बाकी 3 उरते. बाकी 3 उरते म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणून पर्याय कट. दुसरा पर्याय घे 687/7, 7 एके 7, भाग घालवा, 7 9 63, राहिलं 5, 5 वर घेतला 7 झालं 57, 7 8 56, 8चा भाग लागला, बरोबर. कुठे गेलं ते कट, कसं काय झालं, अरे मागचा प्रश्न आला का. 7 8 56, 1 राहिलं म्हणजे बाकी 1 राहते, म्हणजे 7 न भाग जात नाही, कट झाला, विषय संपला. पुढचं घ्या 875/7, 7 एके 7, 7 एके 7, 1 राहिला, 1 वर घेतला 7, किती झालं 17, 7 दोन्ही 14, राहिलं 3, 3 वर घेतला 5, झालं 35, 7 5 35, 125चा भाग गेला, बाकी राहिली 0, म्हणजे 7 न याला भाग जातोय. उत्तर ऑप्शन सी. आता तुम्ही म्हणता सर भागून किती वेळ लागतो, 40 सेकंद खूप झाले. प्रश्न वाचाय 4 सेकंद, पहिला पर्याय चेक करायला 10 सेकंद, दुसरा पर्याय चेक करायला 10 सेकंद, तिसरा पर्याय चेक करायला 10 सेकंद. 35 ते 40 सेकंद मध्ये तुम्ही टिक मारून देता आणि 35-40 सेकंदात प्रश्न सुटला तर काय अडचण नाही. याची कसोटी वापरून जर सोडवायचं म्हटलं एक प्रश्न तर तुमचा 1.5 मिनिट जाईल. किती, 1.5 मिनिट. शेवटचा पर्याय चेक करायची गरज आहे का, तुम्ही चेक करून घ्या वाटलंच तर. पण तिसऱ्या पर्यायामध्येच आपलं उत्तर निघालं. जिथं उत्तर निघाल तिथून खालचं सोडवायचं नाही, जेणेकरून उगत सोडवत बसून काय वेळ घालवायचा, नेक्स्ट क्वेश्चन लगेच घ्यायचा. आलं लक्षात. 7च्या कसोटीला सांगून दिलं, कसोटी वापरायची नाही, डायरेक्ट भागून टाकायचं त्या संख्येला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या संख्येला 7 ने निश्चेष भाग जातो? परत 7ची कसोटी विचारली. मागचा प्रश्न होता NTPC ग्रॅज्युएटचा, हा प्रश्न आहे ग्रुप डी ला. झाला की नाही प्रश्न रिपीट सांगा 7च्या कसोटीचा. म्हणून इकडचा प्रश्न रेल्वेचं त्या एक्झाममध्ये, त्या एक्झामचा रेल्वेचं या एक्झाममध्ये रिपीट होतात. म्हणून आपण शिकवताना सर्व बॅचमध्ये रेल्वेच्या सर्व प्रश्न सर्व रेल्वेच्या एक्झामचं घेतो. ठीक आहे मित्रांनो. ज्यांना पण बॅच लावायचं असेल या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. कुपन कोड ही पाहिजे असेल 20-30% डिस्काउंट पण भेटेल. रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ॲप आहे आपलं, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, ज्यामधून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. उगाच 500 700 800 1000कडे बघून परत 2-4 मार्कांनी पोस्ट राहिल्यानंतर वाटतं की अरे बॅच लावली असतं तर चांगलं झालं असतं, बेसिकपासून अभ्यास केला तर चांगलं झालं असतं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, रेल्वेच्या तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही अगोदर कुठेही बॅच लावली नसेल तरीही या बॅचमध्ये तुमचं बेसिकपासूनच कव्हर होऊन जाईल. अगोदर कधी बॅच करण्याची गरज नाही आणि पुढे कोणती बॅच करण्याची गरज पडणार नाही, एवढं मी सांगतो. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 7 ने निश्चेष भाग जातो? ग्रुप डी 28 नोव्हेंबर 2025 शिफ्ट 1 ला पडलेला प्रश्न आहे. संख्या मोठ्या आहेत
पण आपल्याकडे तोच ऑप्शन आहे 7 डायरेक्ट भागणे, कारण 7च्या कसोटीला डोकं लावू नका. त्या घ्या 73 57 306. ठीक आहे, डिवाइड 7. ठीक आहे, इथं पण तुम्ही डायरेक्ट भागू शकता घेऊन. बरोबर, 7 1 7, 7 1 7, 3ला भाग जात नाही, 0 आलं. परत 35, 7 5 35, परत 7 1 7, 3ला भाग जात नाही, 0 आलं. 30 आलं, 7 चोक 28 राहिलं, 2 2 वर घेतला 6, 26 झालं. 7 त्रिक 21, भाग 21चा गेला, बाकी राहिलं 5. बाकी किती राहिलं? 5. म्हणजे याला 7 भाग जात नाही. आलं लक्षात? 7 भाग जात. असं इथं तुम्ही पेजेसवर बाकी 5 राहिली वगैरे लिहित बसायचं नाही, तुम्ही वेळ घालवायचा नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की बाकी 5 राहिली म्हणजे 7 याला पूर्ण किंवा निश्चित भाग जात नाही. तुम्ही डायरेक्ट चेक करायचं, बाकी राहते ना, विषय संपला, कट मारून टाकायचा, लगेच दुसरा ऑप्शन घ्यायचा. दुसरा ऑप्शन घेतला 71 32 951 डिवाइड 7. 7 1 7, 7 1 7, 7 ने 1ला भाग जात नाही, 0 झालं. 13 आलं. 7 1 7 राहिलं 6, 6 वर घेतला 2, 62 झालं. 7 8 56, 7 8 56 राहिलं किती? 6 राहिलं. 6 वर घेतला 9, 6 वर घेतला 9, किती झालं? 69. 7 9 63 राहिलं किती? 6 राहिलं. परत 6 वर घेतला 5, 65 झालं. 7 9 63, परत 65 मधनं 2 गेलं, 2 राहिलं. 2 वर घेतलं 21, 7 त्रिक 21, पूर्ण भाग लागतो एवढा, म्हणजे 7 याला पूर्ण भाग जात आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं उत्तर आहे. आता हे तुम्ही थोडं हळूहळू होत असेल तर हळूहळू करा. मी अगोदरच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तिसऱ्या, की सर जेवढं फास्ट करतायत तेवढं फास्ट आपल्याला जमायलाच पाहिजे असा विचार करू नका सुरुवातीला, कारण तुम्ही नवीन बघता व्हिडिओ, नवीन सुरुवात करता. त्यामुळे तुम्हाला वेळ जास्त लागला तरी चालेल, वेळ जास्त लागला तरी चालेल, फक्त उत्तर बरोबर यायला पाहिजे. काय सांगितलं? उत्तर बरोबर यायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही 2 4 6 8 महिने अभ्यास करचाल, तुमचा सराव होईल, सरावाने ऑटोमॅटिक तुमचा वेळ जो आहे तो कमी होतो, वेळ जो आहे तो कमी होतो. आणि उत्तर तर बरोबर अगोदरच आपण काढत असतो, फक्त प्रॅक्टिसनं आपला वेळ कमी होतो. त्यामुळे या प्रश्नाला तुम्हाला जर 1 ते 1.5 मिनिट वेळ लागला, 1 ते 1.5 मिनिट, तर टेन्शन घेऊ नका की सरांचं 30 सेकंदात निघालं. हेच तुम्ही सराव करून तोच 1.5 मिनिटाचा वेळ ऑटोमॅटिक तुमचा माझ्यासारखा 7-8 महिन्यांनी वर्षांनी 30 सेकंदावरती येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे डोक्यात हे घ्या. बऱ्याच जणांचा मला प्रश्न येतात की सर एवढ्या फास्ट मला जमत नाही. मग मी विचार करतो की तू काय केलं, तर म्हणतो सर माझी आत्ताच सुरुवात आहे, मी आत्ताच सुरुवात केली. हा विचार करू नको मग की तुला वेळ किती लागतोय. तू पहिल्यांदा हा विचार कर की मी वेळ घेतल्यानंतर पण माझं उत्तर बरोबर आलंय का. जर उत्तर वेळ घेऊन चुकीचे येत असेल तर मग तू चुकीचा आहे. पण जर वेळ घेऊन जरी तुझं उत्तर बरोबर येत असेल तर समजून जा की तू बरोबर ट्रॅकला आहे. आणि हळूहळू 4-6 महिन्यानंतर तुझा वेग कमी कमी होत गेला पाहिजे. वर्षावर 4-6 महिने, 8 महिने, 10 महिन्यानंतर. जर 6 महिने 8 महिन्यानंतर तू ह्याची प्रॅक्टिस डबल करताना जर तुला परत वेळ तेवढाच लागत असेल तर मग समजायचं की आपलं कुठं तर चुकतंय. पण तुझा वेळ परत जर कमी होत असेल तर समजायचं की आपण बरोबर होतो, सर जे सांगत होतं ते बरोबर होतं. आपण सुरुवातीलाच उगाच टेन्शन घेत होतो आपल्याला वेळ लागतोय म्हणून जास्त. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे वेळेचं टेन्शन सध्या घेऊ नका. ऑप्शन बी निघाला. सी आणि डी चेक करायची गरज आहे का? अजिबात नाही. तुम्ही चेक करून बघायचं असेल तर चेक करून बघू शकता 7 भाग घालून. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न 5वा काय? 9,56,169 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल? प्रश्न पडलेला आहे रेल्वे NTPC अंडर ग्रॅज्युएटचा आहे बघा. मगाचा ग्रॅज्युएटचा होता, आता हे अंडर ग्रॅज्युएटचा आहे. 11 ऑगस्ट 2025ला शिफ्ट 3ला पडलेला प्रश्न आहे. आता इथं वेगळं आहे. प्रश्न अगोदरचं काय होतं? 7 ने निश्चित भाग जातो का म्हणून संख्या दिल्या होत्या, बरोबर. 7 ने, 2 ने, 3 ने, 5 ने, बरोबर. आता काय केलंय की याला या कुठल्या यातल्या संख्येने याला निश्चित भाग जातोय काढायचं. तर काय संख्या दिली तुम्हाला? 95, 61,
69. ठीक आहे. आता या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने किंवा अंकाने भाग जातोय काढायचे. पहिला पर्याय घ्या. आता तुम्ही म्हणता सर उत्तराचा पर्याय तुम्ही अगोदर घेतलाय का? अजिबात नाही. जसा प्रश्न होता तसाच मी घेतलेला आहे. पण तुमचं उत्तर पहिल्याच पर्यायात निघत असेल तर खालचं पर्याय चेक करायची गरज आहे का? नाही. आणि तुम्हाला एक्झाममध्ये पण तुम्हाला प्रश्न अवघड वाटतो, अरे यार चारही पर्याय चेक करावे लागतील, पण त्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या पर्यायामध्येच तुमचं उत्तर निघत असतं. पण तुम्ही उगाच अरे 4 पर्याय चेक करा, वेळ जाईल, मग जरा सोडून देऊ, दुसरा करू असं म्हणून त्याला निग्लेक्ट करता. असं करू नका, कारण त्यांना पण माहिती आहे की हा प्रश्न लवकर सुटला पाहिजे, वेळ राहिला पाहिजे. या उद्देशाने त्यांनी उत्तर जवळपास पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्येच टाकलेलं असतं. चुकूनच एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चौथ्या पर्यायामध्ये जातं. ठीक आहे. म्हणजे पर्यायावरच्या प्रश्नांमध्ये पर्यायावरून जे प्रश्न सोडवायचे असतात ना त्याचे उत्तर पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्येच असतं. आता बघा 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. करा बेरीज. 9 + 5 14, 14 + 6 20, 20 + 1 21, 21 + 6 27, 27 + 9 36. 36 / 3, 3 × 1 = 3, 12 × 3 = 36. गेला भाग 3ने. गेला का नाही भाग 3ने? केला. म्हणजे या संख्येला 3ने भाग जातोय. म्हणजे ऑप्शन नंबर पहिलंच तुमचं उत्तर आहे. बस इथंच तुमचा विषय कट होतोय. टिक लगेच डायरेक्ट पहिल्या एला करून नेक्स्ट जायचं. उगाच दुसरा पर्याय चेक करतो मी, बघू तरी ट्राय करून. तिथं तू एक्झाम देतोय रेल्वेची, टाइम सेकंदाचा तिथं टाइम आहे तुला, आणि दुसरा चेक करून बघून, तिसरा चेक करून बघून, हे असलं धंदा काय करू नको. तिथं कमी वेळात प्रश्न सोडवून कसा पुढच्या प्रश्नाला जाता येईल आणि दिलेल्या वेळेमध्ये सगळे प्रश्न कसे सुटतील याचा विचार करा. म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंद खूप झाले. तुम्ही म्हणता सर 20 सेकंद खरंच का? हो, कारण पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचं उत्तर निघाले. प्रश्न वाचायला 5 सेकंद, हे लिहायला, कारण पेजेसवर तुम्हाला कदाचित लिहावं लागेल, लिहायला पेजवर 5 सेकंद, एवढं लागत नाही पण धरले. आणि डायरेक्ट पहिल्यांदा 3ची कसोटी आहे, बेरीज करून गुणायला 10 सेकंद झालं. 20 सेकंदमध्ये तुमचं उत्तर निघालं. खालचं पर्याय चेक करायची गरज आहे का? अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं 3ची कसोटी न वापरता सुद्धा उत्तर कसं निघतंय बघा मित्रांनो. 4 आहे, तुम्हाला माहित आहे समसंख्या आहे, तर प्रश्नामध्ये पण शेवटचा अंक हा समच पाहिजे. हे लक्षात घ्या एकदा नीट. तुम्हाला दिलंय की 95 म्हणजे 9,56,169. लक्षात ठेवा, कधीही जर समसंख्येनं तुम्हाला याला भागायचं असेल ना तर शेवटी समच अंक पाहिजे. 0 2 4 6 8 यापैकीच एक अंक असेल. 0 2 4 6 8 ही तुम्हाला एक अजून ट्रिक सांगतोय मी, पुढच्या प्रश्नांमध्ये पण तुम्हाला उपयोग होईल. बघा मी सांगेल ते 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असेल ना तरच तुम्हाला या समसंख्येने त्याला भाग जातो. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट समजतंय. हा संख्या बघितली नाही तर संख्या बघितली की शेवटी 9 आहे, 4ने 9ला भाग जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणता शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग घालून बघायचा असतो सर, ती कसोटी झाली. पण ही शॉर्ट ट्रिक अजून की शेवटी यातला एक अंक पाहिजे आहे का नाही. 4ने भाग जाऊ शकत नाही, 12ने पण नाही जाऊ शकत, 2ने पण नाही जाऊ शकत. का? तर शेवटी तुम्हाला सम अंकच पाहिजे, तेव्हाच तुम्ही भाग जातो असं नाही, पण ट्राय करून बघू शकता की भाग जातोय का नाही. पण जर शेवटी असलं विषम संख्या असतील अंक तर 100% भाग जाणारच नाही. म्हणजे हे अंक तर तुमचे डायरेक्ट निग्लेक्ट होत आहे. म्हणजे प्रश्न किती भारी दिलाय त्यांनी. पण तुमचा पहिलाच ऑप्शन असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट भाग घालवून काढलं, तिथं काय प्रॉब्लेम नाही, हे पण बरोबर आहे. दुसरी शॉर्ट ट्रिक सांगितली की दुसरं पर्याय जर सम असतील तर त्यांनी भाग जाण्यासाठी हा शेवटचा अंक जो आहे तो पण समच पाहिजे. जर विषम असेल तर भाग जाणारच नाही. आणि मग सम असेल तर मग भाग घालून बघू शकता की कुठल्याने जातोय कुठल्याने नाही जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 व 5ने दोन्हीने भाग जाईल? ग्रुप डी ला पडलेला आहे 21 डिसेंबर 2025ला शिफ्ट 2ला. उत्तर पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. मी लाल मध्ये यासाठी दाखवतो की तुम्हाला पण जेव्हा ही PDF भेटेल, कारण ही PDF तुम्हाला मी ॲपमध्ये उपलब्ध करून देतोय बरोबर, जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला ते उत्तर काय ते क्लिअर झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही ते प्रश्न सोडवणार आणि उत्तर मला पाठवणार, सर हे उत्तर बरोबर आहे का हो माझं. त्यापेक्षा इथं लालमध्ये बघितलं की तुम्हाला कळतंय हा आपलं उत्तर बरोबर निघालेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा आता 2 आणि 5. आता इथं 2ची कसोटी माहीत पाहिजे काय आहे,
0 2 4 6 8 हे अंक एकक स्थानी पाहिजेत, एकक स्थानी पाहिजेत. आणि 5ची कसोटी काय आहे मित्रांनो, 0 आणि 5 एकक स्थानी पाहिजे, एकक स्थानी पाहिजे. आता एक कसोटी पटकन डोक्यात आले पाहिजे. 2ची कसोटी 0 2 4 6 8 म्हणजे समसंख्या पाहिजे. पहिल्यांदाच बघा विषम संख्या आहे, विषय संपला. विषम संख्या आहे, विषय संपला. इथं डायरेक्ट बघितलं तर 2 संख्या कट होत आहेत भागिले घालायच्या आधी, बरोबर. आणि 5 न बघा 0 आणि 5 पाहिजे. इथं किती आहे, 4 आहे. संख्या संपली, उत्तर ये. कसोटी भाग घालून बघितलं तुम्ही, काय करून बघितलं, म्हणजे नसत्या तुमच्या निरीक्षणावरून काय आलं तुम्हाला की इथं 0 2 4 6 8 पैकी 2च्या कसोटीसाठी एक अंक पाहिजे. इथं 3 आहे, त्यातला नाही म्हणजे याला भाग जाऊ शकत नाही 2ने. इथं पण 5 आहे, 0 2 4 6 8 पाहिजे म्हणजे इथं पण भाग जाऊ शकत नाही 2ने. 2 संख्या तुम्ही इथंच बाहेर टाकल्या. आणि 5चं कसोटीवर 0 आणि 5 पाहिजे एकक स्थानी, एकक स्थानी 4 आहे म्हणजे इथं पण भाग जाऊ शकत नाही. राहिलं का 130, उत्तर मारून टाकलं डायरेक्ट. आता 2ने आणि 5ने भाग घालवून पण बघा. 2नी भाग जाण्यासाठी ह्यापैकी एक अंक पाहिजे, आहे की नाही, आहे. आणि 5ने भाग जाण्यासाठी 0 आणि 5 पैकी एक अंक पाहिजे, आहे की नाही, आहे. असं तुम्ही पहिल्या पर्यायात बघू शकता डायरेक्ट की बाबा 0 आहे, 5 मधलं 0 आहे, उत्तर ए, टिक मारून जाऊ शकता. पण ऑप्शन सुद्धा डायरेक्ट असं दिलेत की डायरेक्ट कट होऊ शकतात. आपलं येतंय लक्षात. ही कसोट्या लिहून घ्या. प्रश्नाच्या तिथंच लगेच या प्रश्नामध्ये असं कसोट्या लिहून टाकायच्या डायरेक्ट, म्हणजे डोक्यात राहतं आपल्या. ठीक आहे. आणि बघा प्रश्नामार्फत पण तुमचा कसोटीचा रिव्हिजन अभ्यास व्हायला लागलाय की नाही. म्हणजे मला असं वाटायला लागलं की पहिली लेक्चर घेतली नसती तरी बरं झालं असतं. पण तिथं तुम्हाला व्यवस्थित कसोट्या समजून सांगितल्या म्हणून तर इथं पटपट मी कसोट्या लिहून सोडवतोय, बरोबर. त्यामुळे तुम्ही अगोदर डायरेक्ट रेल्वेला पडलेले प्रश्न बघत असाल तर त्या कसोट्या आधी आपण ज्या घेतल्यात 3 लेक्चर ते बघा व्यवस्थित. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. 11ची कसोटी तुम्हाला माहित आहे का, किंवा 17 11 बघा 11 किती प्रश्न आलेत, बरोबर. 7 11 13. एक ट्राय करा, हा प्रश्न तुम्ही ट्राय करा. तुम्हाला 30 35 40 सेकंद मी वेळ देतो. 11ची कसोटी तुम्ही वहीमध्ये पाठीमागे लिहिलेली आहे, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण घेतली बघा विभाजित कसोटीच्या. ती कसोटी बघा आणि त्यावरून हा प्रश्न ट्राय करा. येतं ऑप्शनला हे केलेलं नाही लाल, ठीक आहे. आपण काढून बघू कुठलं निघतंय, ट्राय करा. मी पाणी पितो तोपर्यंत, ठीक आहे. बा तू उत्तरात ट्रिक केलं नाही कायला, बरं का. काही ह्याच्यामध्ये उत्तराला ट्रिक केलेलं नाही. उत्तराला लाल करायचा म्हणजे मला शिकवताना पाहिजे उत्तर आहे म्हणजे कळतं, चुकत नाही मी. काय केलं, बुर्जी केली का, काय झालं, खराब झालं का, हे काय. काय झालं, सुटला का, सुटला. 11ची कसोटी बघा. 11ची कसोटी काढली मी. ज्यांनी हे लेक्चर डायरेक्ट बघितले असतील, ज्यांनी बॅच घेतली नसेल त्यांनी बघून घ्या. अशा पद्धतीने आपण प्रत्येक कसोटी शिकवलेली आहे अगोदर. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर बॅच नक्की जॉईन करा. रेल्वेचा अभ्यास करत असाल तर आपल्यासारखं बेस्ट PPTच्या साहाय्याने डिजिटल बोर्डवर रेल्वेला पडलेले प्रश्न घेऊन कोण शिकवणं नाही हे लक्षात घ्या, ठीक आहे. काय 11ची कसोटी, विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज आणि समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने निशेष भाग जातो. आता या कसोटीचा उपयोग आपण त्या प्रश्नामध्ये करून बघू. अशा पद्धतीने आपण सर्व कसोट्या घेतल्यात मित्रांनो. बघा 12ची कसोटी, 13ची बघितलं, हे पहिला आपण शिकवलेलं आहे, ठीक आहे. चला आता प्रश्न बघू. हे कसोट्या घेतलेल्या आहेत. कितवा प्रश्न आहे, 7वा, बरोबर.
हा प्रश्न पडलेला आहे रेल्वे ALP 16 फेब्रुवारी 2026 शिफ्ट 1 2026ला आता पडलेला आहे, 24चा पण नाहीये, 26 मध्ये नवीन मध्ये पडलेला आहे प्रश्न. ठीक आहे. 11ची कसोटी काय, विषम स्थान मधली बेरीज, विषम बेरीज आणि सम स्थानावरील अंकांची बेरीज, बरोबर, आणि यांच्यातील फरक असं लिहून घ्या. तिथं वाटलंच तर असं लिहून घ्या प्रश्नामध्ये, म्हणजे कळेल की विषम अंकाची बेरीज, सम अंकांची बेरीज आणि फरक त्यातला. आता विषम स्थानावरील अंक बघा, आता संख्या घेऊ पहिली 43, 23, 21. इथं बघा 4 + 2 + 2 किती होत आहे, 8 होत आहे, आणि 3 + 3 + 1 किती होत आहे, 7 होत आहे. तर यांची वजाबाकी केली तर उत्तर काय येतं, 1. बरोबर, उत्तर काय येतं, 1. उत्तर पाहिजे 0 किंवा 11, 22, 33, 44, म्हणजे 0 किंवा 11च्या पटीत 11, 22, 33, 44 हे फरक पाहिजे याच्यातून. 1 येतोय म्हणजे हे नाही. आता तुम्ही म्हणता सर याला वेळ जाईल का खूप प्रश्न सोडवायला? नाही. का तर तुम्ही वहीवर असं लिहायचं नाही. वहीवर म्हणतोय आपलं पेज अँड पेन दिला जातो तुम्हाला एक्झाममध्ये, कम्प्युटरवर तुम्हाला प्रश्न दिसतो, त्यावेळी डायरेक्ट प्रश्नाकडे बघून तोंडी काढायचं आहे. कसं, 4 आणि 2 6 आणि 2 8, बरोबर, एक विषम स्थानचा अंक घेतलं किती झालं, 8. डायरेक्ट 8 लिहायचं पेजवर. परत 3 आणि 3 6 आणि 1 7, डायरेक्ट 7 लिहायचं, आणि 1 आलं म्हणजे जात नाही 11 भाग. दुसरं डायरेक्ट घ्यायचं 2 आणि 2 4 आणि 4 8, आणि 3 आणि 1 4 आणि 4 8, 8 - 8 0. 0 11च्या पटीत हे पाहिजे, 0 आलं, ऑप्शन नंबर बी तुमचं उत्तर निघालं. टिक करून लगेच नेक्स्ट क्वेश्चनला निघून जायचं. किती सेकंद लागू शकतात, मी म्हणतो अर्धा मिनिट धरा, अर्धा मिनिट. याच्यावरती तर आता ही 1/3 का होतं माहित आहे का, ती रेल्वेमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे ते सारखं अर्धा करा येईल तर ते 1/3 येतं, अर्ध्या मिनिटात ते उत्तर निघतंय. मी एवढं तळमळीनं किती वेळात उत्तर सुटतो, एक्झाममध्ये कसा सोडवायचा हे का सांगत आहे मित्रांनो माहीत आहे का, बरेच माझे स्टुडंट आहेत आपले की जे एक्झाममध्ये प्रश्न लिहितात, त्यांना सांगतात की सर मला प्रश्न सुटले किंवा माझी प्रॅक्टिस चांगली होती, पण सर मला वेळ पुरला नाही सर, किंवा त्याची टेक्निक नाही समजली सर. मग ते मुलं काय करतात माहीत आहे का, हा प्रश्न त्यांना सुटतो, आपण पण सोडवून दिला त्यांना पण सुटतो, पण ते काय करतात, ही संख्या इकडे लिहितात आणि मग त्याच्यातनं वेगळं काढतात आणि मग करतात. मग यामध्ये त्यांचे 10 सेकंद याला, परत दुसऱ्याला 10 सेकंद, तिसऱ्याला, असे करत करत त्यांचे अर्धा मिनिट परत वाढतो आणि अर्धा आणि अर्धा 1 मिनिट जातो. आता तुमची म्हणचाल की सर 1 मिनिट गेला तर काय झालं, 52 काय काय प्रश्नासाठी तुमचे 2-2, 3-3 मिनिटं वेळ जातो, कारण त्या प्रश्नाला काही ऑप्शन नसतो. असे पण प्रश्न मी तुम्हाला सांगेल की इथं ऑप्शन नाही म्हणून, पण जिथं तुमच्याकडे शॉर्टकटने तुम्ही असं उत्तर न लिहिता डायरेक्ट त्या कम्प्युटरवर बघून डायरेक्ट बेरीज करून वजाबाकी करून जर उत्तर काढू शकता, तिथं तुम्ही अशाच पद्धतीने काढा, म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन निघून तुमचा तिथे अर्धा मिनिट जो वाचतो तो पुढच्या प्रश्नामध्ये तुमचा दिला जाईल. हा माझा त्याच्या मागचा उद्देश असतो, आणि एवढं परफेक्ट मी त्यापाय सांगतोय. असं तुम्हाला कोणीही सांगणार नाही की शिकवलं जाईल डायरेक्ट, रेल्वेला पडलेले प्रश्न पण घेतले जाणार नाही डायरेक्ट, हां रेल्वेची बॅच सरळ सेवा पोलीस भरतीमध्ये कव्हर करून विषय संपला. पण आपण स्पेशल रेल्वेला घेतोय, रेल्वेला पडलेले प्रश्न घेतोय, ज्याच्यावरून तुम्हाला समजतं की सर रेल्वेला पडलेलंच घेतायत का. ठीक आहे मित्रांनो. आता तिसरा आणि चौथा पर्याय तुम्ही स्वतः चेक करून बघा, किंवा करतो मी, पण तुम्ही तिथं एक्झाममध्ये चेक करायचा नाही. ठीक आहे, एक्झाममध्ये चेक करायचा नाही. आता चेक करायचा असेल तुम्हाला इथं रिव्हिजन करताना चेक करू शकता. काय करणार, 3 आणि 2 5 आणि 3 8, 2 आणि 4 7, 6 आणि 1 7, 1 येतंय, सॉरी 1 येतंय, बरोबर नाही जात 11 भाग. 2 आणि 1 3 आणि 4 7, 3 आणि 2 5 आणि 3 8, -1, किंवा 8 ला अगोदर घ्या, 7 ला नंतर घ्या, 1च येणार आहे उत्तर, बरोबर, म्हणजे भाग जात नाही. 0 किंवा 11 किंवा 22 अशा घरात पाहिजे, बरोबर. ही कसोटी आपण अगोदरच सांगितलेली आहे. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये काय डाऊट तुम्हाला, का डाऊट विचारतोय, कारण पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. कोणता, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. सोडवा, उत्तर काढा.
आणि खाली कमेंटमध्ये टाका, कमेंट करून उत्तर त्याचं सांगा की सर तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर तिसरंच आलेलं आहे आणि ते बरोबर आहे, आम्ही काढलेलं आहे, आम्हाला जमलेलं आहे. सोडवा. सोडवलं, निघालं उत्तर. आता मी तुम्हाला डायरेक्ट तिथं प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो. हे तुमचं पेज आहे, रेल्वेनं तुम्हाला दिलेलं, आणि हे पेन आहे, हा प्रश्न आहे. डायरेक्ट काय सांगितलं, खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 निशेष भाग जाईल. टेक्निशियन ग्रेड 3ला 9 मार्च 2026, आत्ताच्या 26मध्ये पडलेला प्रश्न आहे, शिफ्ट 3ला. ठीक आहे. डायरेक्ट काय करणार, विषम स्थानचे अंक 5 + 2 7 + 8 किती झालं 15. इथं आपलं पेज आहे समजा 15. 0 + 5 5 + 9 14. बाकी एक राहते, भाग जात नाही, विषय कट. 5 + 2 7 7 + 7 14. 1 + 5 6 6 + 9 15. म्हणजे 15 आधी घ्या किंवा 14 नंतर घ्या, -1 येऊ द्या. 0 11 22च्या घरात येतंय का, नाहीतर परत 14 - 15 आले म्हणून 15ला इकडं 14ला इकडे घेऊन बघू, काय फरक पडणार आहे. -1च्या ऐवजी +1 येईल, हे पण नाही. 5 + 2 7 7 + 7 14. 0 + 5 5 झालं, 5 + 9 14. 0 आलं उत्तर 0. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर आहे. म्हणजे समजून सांगता पण मला वाटतं 1 मिनिटात प्रश्न सुटला असेल. हा 45 ते 50 सेकंदमध्ये मी समजून सांगताना सुद्धा सोडवला असेल. म्हणजे तुम्हाला किती 20 सेकंदात प्रश्न सुटायला पाहिजे, 20 ते 30 सेकंद, अर्धा मिनिट. बघा परत 3 आलं इथं, 1/3 सगळा राडा होतोय, निगेटिव्ह मार्किंग. अर्ध्या मिनिटात सुटायला पाहिजे. ठीक आहे, एवढंच तुम्ही करायचं फक्त तुमच्या पेपरवर. येतं लक्षात. आता हा 9वा प्रश्नच्या अगोदर आपण 8वा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो, ते घ्या, नाहीतर हा राहून जाईल आपला. ठीक आहे. काय अडचण यामध्ये, खालचं पण चेक करून बघायचं तर बघू शकता. म्हणजे इथं बघायचं का बघायचं, एक्झाममध्ये नाही. 5 + 3 + 8 8 आणि 8 16 आणि 1 + 5 6 6 आणि 9 15. 1 येतं याचं पण, म्हणून पर्याय 3 तुमचं उत्तर आहे. प्रिव्हियस खालीलपैकी कोणत्या संख्येला 17 आणि 13ने दोन्हीने निशेष भाग जाईल. टेक्निशियन ग्रेड 3 10 मार्च 2026 26मध्ये पडलेला आहे, लेटेस्ट. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या प्रश्नाला वेळ लागेल. का वेळ लागेल, तर 13 आणि 17ची अशी कसोटी नाही की तुम्ही ती कसोटी वापरून पटकन उत्तर काढाल. तुमच्याकडे याच्यासाठी ऑप्शन आहे, डायरेक्ट भाग घालवून बघणे. ठीक आहे. तर आता याला डायरेक्ट तुम्ही भाग घालवायला सुरुवात करा. पहिली संख्या घ्या 22,372. ठीक आहे. याला तुम्ही भाग घालवा. 13 लहान आहे त्यामुळे 13ने आधी घालवून बघा. ठीक आहे. आणि जर 13ने याला भाग गेला नाही तर परत 17ने घालवत बसायचं नाही, कारण दोन्हीनं भाग जाणारी संख्या काढायला सांगितली. दोन्हीनं एकाने जर नाही गेला तरी ती निग्लेक्ट होऊन जाते. त्यामुळे इथं पण तुमचा टाइम वाचतोय. काय तर दोन्हीने बघायचं नाही, एकाने फक्त बघायचं. 13 × 13 13 × 13. त्यासाठी मी सांगितलं की 1 ते 30 पर्यंतचे पाठ पाहिजेत, तरच यावरचे प्रश्न सुटतील बऱ्यापैकी. ठीक आहे. राहिलं काय, 22 मधनं 13 गेलं, 9 राहिलं, 9 वर घेतला 3 झालं 93.
13 5 65, 13 संग 78, 13 7 91, राहिलं 2, 2 वर घेतला 7 झालं 27, 13 2 26, राहिला 1, 1 वर घेतला 2 झालं 12, भाग जात नाही म्हणजे 12 बाकी राहतीया बरोबर. म्हणून याला 13 ने भाग जात नाही. 17 ने चेक करायचं नाही का तर 13 आणि 17 दोन्हीने भाग गेला पाहिजे म्हटलंय. जर 13 ने जात नाही 17 ने जात असला तरी काय फायदा, दोन्हीने जायला पाहिजे बरोबर. दुसरा पर्याय घ्या 21 401, 13 ने भागा, 13 1 13, 13 1 13, राहिलं 8, 8 वर घेतला 0, 8 वर घेतला 4 झालं 84, 13 संग 78, राहिलं 6, 6 वर घेतला 0 झालं 60, 13 चोक 52, 60 वर 8 राहिलं, 8 वर घेतलं 81, 13 संग 78, 3 बाकी राहते म्हणजे 13 ने याला भाग जात नाही, 17 ने पण घालवायचा नाही. तिसरं घ्या 21,658 डिवाइड 13, 13 1 13, 13 1 13, राहिलं 8, 8 वर घेतला 6 86, 13 संग 78, राहिलं 8, 8 वर घेतला परत 5 झालं 85, 13 संग 78, परत राहिलं किती 7, 7 वर घेतला 8 झालं 78, 13 संग 78, 1666 भाग लागला पूर्ण 13 ने, बाकी राहिलं 0 बरोबर. म्हणजे सी ला 13 ने भाग गेला. पण आता 13 ने भाग गेला म्हणून उत्तर लिहायचं का नाही, आता 17 ने भाग घालवायचा, दोन्हीने गेला पाहिजे. आता याला 17 ने भाग घालवा 21,668 डिवाइड 17, ठीक आहे. 17 1 17, 17 1 17, राहिलं 4, 4 वर घेतला 6 झालं 46, 17 2 34, 46 मधून 34 गेलं, राहिलं 12, 12 वर घेतला 5, 125 झालं. आता 17चा पाडा पाठ असेल तर पुढं जमल, नाही तर जमणार नाही. 17 5 85, 17 संग दुग्गवदर्श 17 7 119, 125 मधून 119 गेलं, राहिलं 6, 6 वर घेतला 8 68 झालं, 17 चोक 68, 17 ने याला पण भाग गेला म्हणजे सी तुमचं उत्तर झालं. म्हणजे एवढं तुम्हाला यासाठी करावं लागतं या प्रश्नासाठी. म्हणून मी सांगितलं जी शॉर्टकटमध्ये सुटतात मी ते डायरेक्ट सांगितलं की पेजचा वापर सुद्धा करू नका. आणि ज्याला तुम्हाला वेळ लागणार आहे ते मी डायरेक्ट सांगितलं. त्यामध्ये पण सांगितलं याला 13 ने भाग जात नाही, लगेच दुसरा पर्याय बघा. नाहीतर 13 ने जात नाही, चला 17 ने घालवून बघू, काही गरज नाही. याला पण 13 ने जात नाही, 17 ने घालवायची गरज नाही. याला 13 ने गेला म्हणून आपण 17 ने बी जातोय का बघितला, जातोय, दोन्हीने पण जातोय म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन सी आलं. ठीक आहे. चौथा चेक करायची गरज नाही, चेक करायचं असेल तर चेक करून घ्या, आत्ता एक्झाममध्ये नाही. आता तुम्ही म्हणसाल सर हे कसोट्या तुम्ही वापरायला जरा नाही का म्हटला 13 आणि 17च्या, तर एकदा 13 आणि 17च्या कसोट्या बघा. 13ची कसोटी काय कसोटी नीट बघा. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाला 4 ने गुणा, तो गुणाकार उर्वरित संख्येत मिळवा आणि मिळवल्यानंतर ते 0 किंवा 13च्या पाड्यात आहे का बघा. एवढा वेळ जर त्याला द्यायचा म्हटलं त्याच्यापेक्षा डायरेक्ट 13 ने भागल्यानंतर याच्या निम्म्या वेळात उत्तर निघतं. ठीक आहे मित्रांनो, म्हणून वापरली नाही. आणि 17ची बघा, त्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची 5 पट करा, ती उर्वरित संख्येतून वजा करा आणि मग येणाऱ्या संख्येला 17 ने भागून बघा. ठीक आहे. मग 17 ने भागल्यानंतर भाग जात असेल तर त्याला 17 ने पूर्ण भाग जातो. एवढा कुटाणा करायचा कशासाठी. ठीक आहे. म्हणून सांगितलं मी की या कसोट्या अजिबात वापरू नका. ज्या वापराय सांगितल्या त्याच वापरा, ज्या वापरू नका म्हटलेलं आहे ते वापरू नका. ठीक आहे. आलं लक्षात. आता आपण या लेक्चरमध्ये 9 प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला समजलेलेच असतील. बॅच लावायची असेल तर आजच बॅच जॉईन करून घ्या. या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून माहिती विचारू शकता. कॉल नाही रिसिव्ह झाला तर मेसेज करा. आपले रेल्वेचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत रेल्वे एक्झामचे,
त्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तरी मेसेज करा, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करतो. 50च्या आसपास व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्याकडे. 30,000च्या आसपास रेल्वेचा अभ्यास करणारी मराठीतून मुलं आहेत आणि बॅच लावून अभ्यास खूप जण करत आहेत. त्यामधील प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्या आणि आजच बॅच जॉईन करा. बेसिकपासून अभ्यास करा, काही डाऊट राहणार नाही. प्रत्येक आता या लेक्चरमध्ये समजलंच असेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 9 पासून पुढचे प्रश्न घेणार आहे. 9 पासून पुढचे प्रश्न रेल्वेला पडलेले परत पुढं आपण घेतलेले आहेत बघा. कुठले आहेत? 38ने निश्चित भाग जातो का, NTPC ग्रॅज्युएटला, त्यानंतर ग्रुप डीला, त्यानंतर ALPला, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटला, अशा पद्धतीने, त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3ला, अशा पद्धतीने आपण प्रश्न घेणार आहोत. पुढचे पण अजून 1 किंवा 2 लेक्चर यावरती एक्झामला पडलेल्या प्रश्नांची होतील. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड.